स्वागत आहे तुमचं आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये. सो आज आपण निघालो होतो कर्नाळा पक्षी अभयारण्य, मात्र ते होतं आज बंद. तर सावकार बोलले आता काय करायचं. तर मी बोललो आता मात्र सावकारांनी लगेच प्लॅन केला आणि आपण निघालो अलिबागला. त्यावर जाताना आपल्याला दिसला एक ज्यूस सेंटर. सो मी घेतलं पायनॅपल. कॉज ऑफ मी पायनॅपलच घेतो आणि सावकारांनी घेतलं होतं निंबू सरबत. आणि मग आम्ही असं चेस केला आणि मग आम्ही निघलो. मग काय सावकारा इटीत बसले आपल्या घोड्यावर आणि हेमलेट घेतला डोक्यात टाकून आणि मग आम्ही निघा वे टू अलिबाग. सुंदर असा मार्गावर प्रत्येक ठिकाणी येणारं वळण आणि त्या वळणाच्या काठावर वसलेलं सुंदर असं गाव. नाद खोडा दिसत होतं. सावकार बोलले जरा घोड्याला खाऊ घालूयात आणि मग आम्ही थांबलो पेट्रोल पंपवर. सावकार बोलत होते ते असं आणि घोड्याला खाऊ घातल्याच्या नंतर आम्ही निघालो आणि मग स्वारी टू अलिबाग. आणि आम्ही आता जवळजवळ अलिबागला जाऊन पोचलोच होतो. आणि मग आम्ही तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला सर्वप्रथम दर्शन झाले तर कोणाचे, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळ्यात बघितल्याच्या नंतर मनाला फार फार आनंद झाला. आणि मग आज होळी असल्या कारणाने आणि आम्ही निघालो होतो तर रस्त्याच्या कडेला आम्हाला काय दिसलं, आपुलकीने नटलेल्या कोकणातील परंपरा, आणि आम्ही त्याचाही आनंद जाताना घेतला. सोबत सावकारीने देखील भरपूर याचा आनंद घेतला. आणि फायनली आम्ही पोचलो ते अलिबाग म्हणजेच समुद्र किनारा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है. समुद्र किनारा आणि कुलाबा किल्ला. आणि मग त्यासाठी आम्ही गाडी पार्क केल्याच्या नंतर सावकार आलेत वरती. सावकारांचा आनंद द्विगुणित झालाच होता, देखील माझा त्याच्याहीपेक्षा जास्त आनंद द्विगुणित झाला होता. आणि मग आम्ही सगळ्यात पहिला गेलो आईकडून घेतला उसाचा रस आणि मग आम्ही आलो समुद्र किनाऱ्यावर. आल्याच्या नंतर आमचा एन्जॉय चालू झाला. मग काय सावकार म्हणाले आता माझा धावता व्हिडिओ घे, आणि मग घेतला. धावता व्हिडिओ झाल्याच्या नंतर मग सावकार बोलले ओके. मग आम्ही निघालो कुलाबा किल्ल्याच्या दिशेने, कारण आता ओहोटी आली होती. सो आम्ही पोचलो किल्ल्यावर पोचल्याच्या नंतर सरांनी दिलं पायनॅपल आणि त्यांनी घेतल्या कैऱ्या. मग आम्ही ते खाल्ल्याच्या नंतर थोडी किल्ल्याबद्दल माहिती त्या ठिकाणून आम्ही गोळा केली. आणि मग आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. तिथं असलेल्या मंदिरात आम्ही गेलो, तिथलं दर्शन घेतलं. खरं सांगायचं म्हणजे मंदिर इतकं सुंदर असं बनवलेलं त्या ठिकाणी आहे. फार सुंदर असं गणपतीचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी बघितलं. ते बघितल्याच्या नंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुढे बघितल्याच्या नंतर आम्हाला तिथे दिसलं ते म्हणजे काय, तर ते आपण बघूयात. ते होतं हजरत हाजी कमरुद्दीन शाह दरबार. खरं म्हणजे महाराजांच्या गडकिल्ल्यावर राजकारण केलं जात नव्हतं, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू घेतल्याच्या नंतर सावकारांची हिस्ट्री SRKचं सॉन्ग झाल्याच्या नंतर SRKची पोज व्हायलाच हवी, आणि म्हणून मग सावकारांनी पोज दिली आणि आम्ही निघलो परतीच्या प्रवासासाठी. सगळ्या प्रवासात एक गोष्ट कॉमन होती आणि ती गोष्ट म्हणजे कुठली, तर ऐका. आता वे टू घरी. आणि आम्ही निघलो परतीच्या प्रवासासाठी. आपण सर्वांनी हा व्लॉग बघितला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर. अगदी आभार.